सातीपुरा भागात सकाळी अचानक तणाव निर्माण झाला। त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली, त्यामध्ये अनेक जण जखमी झाले। ही घटना दिनांक 12 डिसेंबर रोजी घडली। सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या विनापरवाना मोटरसायकल रॅली दरम्यान काही समाजकंटकांनी दिलेल्या देशविरोधी घोषणांमुळे वादाला तोंड फुटल्याची माहिती मिळाली। दरम्यान शहरात संचारबंदी लावण्यात आली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। दरवर्षी शहरात धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात येतो। सकाळी मोटरसायकल रॅली व दुपारी जयंती मिरवणूक काढण्यात येते। यासाठी प्रशासनाची परवानगी असते, मात्र आयोजककर्त्यांमध्येच एक सूत्रता नसल्याने गतवर्षी ही रॅलीत दगडफेक झाली होती। 12 डिसेंबरच्या सकाळी 9:45 वाजता विशिष्ट समाजातील तरुणांनी जुन्या गावात देशविरोधी नारेबाजी केली। त्यामुळे सातीपुरा भागातील पोलीस ठाण्यासमोर दगडफेकीला सुरुवात झाली। दुसरीकडूनही प्रतिकाराचा प्रयत्न झाला। जमावाची समजूत काढण्याकरता बाहेर निघालेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले। सकाळी 11 वाजेदरम्यान बारादरी व दुर्गानगर भागात जोरदार दगडफेक झाली। या दरम्यान शांततेचे आवाहन करणारे आमदार संचिती यांच्या पायाला दगड लागून ते जखमी झाले। त्याचबरोबर पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, प्रकाश अंबरे, प्रमोद राऊत, प्रदीप जाधव, रितेश सुधीर, साहेबराव सोनोने, सचिन सदाफुले, हिरा रहमान, मोहन हिवाळे, सचिन जाधव आदी 10 पोलीस कर्मचारी जखमी झाले। आरआरसी न्यूज करता अजय डब, मरगाव।